नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण येथे महाराष्ट्र सीईटी लॉ बद्दल बघणार आहोत। मी तुम्हाला महाराष्ट्र सरकारने जे विद्यार्थी आपलं करियर हे लीगल प्रोफेशन मध्ये करू इच्छितात त्यांच्यासाठी जी महाराष्ट्र सीईटी आहे त्या सीईटी बद्दलचं आज मी येथे मार्गदर्शन करणार आहे। माझं नाव आशितोष शेताळकर आहे। मी आज तुम्हाला या ठिकाणी महाराष्ट्र सीईटी बद्दल मार्गदर्शन करेन। तर विद्यार्थी मित्रांनो, जे विद्यार्थी आपल्याला आपलं करियर हे ॲडव्होकेट म्हणून करू इच्छितात किंवा लीगल ॲडवायझर म्हणून करू इच्छितात त्यांच्यासाठी महाराष्ट्र सरकारमध्ये जी सीईटी महाराष्ट्र सरकार जी सीईटी घेतं त्या सीईटी बद्दलचं मी आज मार्गदर्शन करत आहे। तर तुम्हाला माहित असेल की लॉ म्हणजे काय, LLB म्हणजे काय। जर का तुम्हाला माहित नसेल तर मी तुम्हाला गॅरंटी देतो हा व्हिडिओ जोपर्यंत संपेल तोपर्यंत तुम्हाला याबद्दल सर्व माहिती आलेली असेल। नाउ व्हॉट इज LLB? या LLB कोर्सला ॲडमिशन कोण घेऊ शकतो? हु विल टेक द ॲडमिशन इन LLB कोर्स? व्हॉट इज द एलिजिबिलिटी फॉर LLB? व्हॉट इज द ड्युरेशन ऑफ द कोर्स? त्याची किती दिवसाचा तो कोर्स आहे? व्हॉट इज द सिलेबस ऑफ LLB? आणि LLB केल्यानंतर काय तुमचं करियर राहील, ह्या सर्व गोष्टी आपण आजच्या लेक्चरमध्ये येथे बघणार आहोत। तुम्हाला माहित असेल व्हॉट इज मीन बाय LLB? LLB इज नथिंग बट बॅचलर ऑफ लेजिस्लेटिव्ह लॉ। LLB इज वन ऑफ द शॉर्ट फॉर्म। प्रत्येक कोर्सेसला बीटेक, बॅचलर ऑफ टेक्नॉलॉजी असे बरेचसे शॉर्ट फॉर्म्स आहेत। तशाच प्रकारे LLB हे एक शॉर्ट फॉर्म आहे। तर जे विद्यार्थी आपलं करियर लीगल प्रोफेशन मध्ये करू इच्छितात त्यासाठी LLB ही मस्ट आहे। आणि ह्यानंतर आपण बघूया ह्या कोर्सेसला, हा BA LLB कोर्स आहे, ह्या कोर्सेसला कोण ॲडमिशन घेऊ शकतो हे बघा। फर्स्ट थिंग या ठिकाणी तुम्ही क्लिअर करा, ॲडव्होकेट हे दोन प्रकारे होता येते। एक तुम्ही 12वी वरून ॲडमिशन घेता त्याला आपण म्हणतो BA LLB, आणि एक तुम्ही डिग्री झाल्यानंतर ॲडमिशन घेता त्याला म्हणतो आपण LLB। आणि आजचा हा जो व्हिडिओ आहे हा टोटली BA LLB साठी आहे। BA LLB जो की 12वी नंतर 12वी पास जे विद्यार्थी आहेत त्यांच्यासाठी महाराष्ट्र सरकार सीईटी घेते वेगवेगळ्या लॉ कॉलेजेसमध्ये ॲडमिशन देण्यासाठी, त्याबद्दलचा हा व्हिडिओ आहे। नाउ ॲडमिशन कोण घेईल? जे विद्यार्थी 12वी पास आहेत आणि त्याचा मिनिमम ॲग्रिगेट हा 45% असला पाहिजे। ऑल सब्जेक्ट्समध्ये 45% मार्क्स हे असले पाहिजेत। जर का 45% नसतील तर तो विद्यार्थी ॲडमिशन घेऊ शकत नाही लॉला, BA LLB ह्या कोर्ससाठी। प्रत्येक क्षेत्रामध्ये तुम्हाला मेडिकलला जायचंय, एक मिनिमम पर्सेंटेज तुम्हाला असले पाहिजेत PCB मध्ये। इंजिनिअरिंगला जायचंय, PCM मध्ये तुम्हाला मिनिमम मार्क्स असले पाहिजेत, नाहीतर तुम्हाला ॲडमिशन भेटत नाही। तशाच प्रकारे 12वी पास असला पाहिजे। हां, इथे एकच फायदा आहे की जसं मेडिकलला जायचंय, सायन्स कंपल्सरी, BA आर्ट्सवाले विद्यार्थी किंवा कॉमर्सवाले विद्यार्थी डॉक्टर बनू शकत नाहीत। जसं इंजिनिअरिंगला ॲडमिशन घ्यायचंय, मॅथ कंपल्सरी आहे, जर मॅथ नसेल तर तुम्हाला ॲडमिशन घेता येत नाही। सायन्स तर असलंच पाहिजे परंतु त्यासोबत मॅथ पण असलं पाहिजे।
फक्त ह्या कोर्सला जसं तुम्ही LLB ला ऍडमिशन घेऊ शकता इच्छुता, तर तुम्हाला असं काही बंधन नाही की तुम्ही सायन्स असलं पाहिजे, आर्ट्स असलं पाहिजे, कॉमर्स असलं पाहिजे. एनी स्ट्रीम कॅन टेक ऍडमिशन इन BA LLB कोर्स. ओनली द बेसिक रिक्वायरमेंट इज दॅट 45% ॲग्रिगेट्स मार्क्स असले पाहिजे. आणि हे 45% मार्क्स हे फक्त ओपन कॅटेगरीसाठी आहेत. आणि जर का विद्यार्थी हा SC ST चा असेल तर त्या ठिकाणी तुम्हाला 40% मार्क्स असले पाहिजेत ॲग्रिगेट. आणि जर का विद्यार्थी हा OBC EBC EWS कॅन्डिडेट असेल तर या ठिकाणी जे पर्सेंटेज आहे 45% हे 42% होऊन जातं. ओके. आणि हे मिनिमम त्याच्यात 2 कंडिशन्स आहेत. एक तर तुम्ही 12वी पास असलं पाहिजे, आणि जर का 12वी पास नसाल तर तुम्ही जर का अपेरिंग असाल, आणि किंवा काही विद्यार्थी डिस्टन्स लर्निंग मधून 12वी पास होतात, तर त्याचं सर्टिफिकेट जेव्हा तुम्ही ॲडमिशन घेता त्यावेळेस तुम्हाला प्रोड्यूस करावं लागेल. प्रूफ ऑफ क्वालिफाईंग एक्झामिनेशन ॲट द टाइम ऑफ ॲडमिशन हे तुम्हाला दाखवावं लागेल. आणि त्यासोबत तुम्हाला महाराष्ट्र शासनाची जी CET आहे MST CET लॉ ही क्वालिफाय असणं गरजेचं आहे. विदाऊट दॅट CET तुम्ही कोणत्याच लॉ कोर्सला ॲडमिशन घेऊ शकत नाही. दीज आर द 2 बेसिक क्रायटेरिया टू टेक ॲडमिशन इन BA LLB कोर्स. आपण फक्त या ठिकाणी BA LLB कोर्स बद्दल बोलत आहोत, जो की 12वी नंतरचा कोर्स आहे. ओके. या 2 बेसिक रिक्वायरमेंट आहेत. 12वी पास असलं पाहिजे, 45% मार्क्स असले पाहिजेत, आणि MST CET क्वालिफाईड स्टुडंट असला पाहिजे तो. त्यानंतर व्हॉट इज द ड्युरेशन ऑफ द कोर्स. किती वर्षाचा आहे बाबा. MBBS किती वर्षाचं असतं, इंजिनिअरिंग किती वर्षाचं असतं तुम्हाला माहित आहे. त्याच प्रकारे हे जे आहे BA LLB हे 5 वर्षाची आहे. टोटल 5 वर्षाची आहे आणि 10 सेमिस्टर असतात. भारतामध्ये आता सेमिस्टर पॅटर्न चालू झालेला आहे. काही ठिकाणी इयरली पॅटर्न असतो, बट मोस्ट ऑफ द सेमिस्टर पॅटर्न सध्याला भारतामध्ये प्रत्येक कोर्सला सेमिस्टर पॅटर्न आहे. त्या प्रकारे या ठिकाणी 10 सेमिस्टर्स आहेत. ओके. नाउ व्हॉट इज द सिलेबस ऑफ LLB. व्हॉट इज द सिलेबस ऑफ LLB. काय सिलेबस बाबा याचा, काय कोणकोणते प्रश्न विचारतात, आणि किती क्वेश्चन्स असतात, किती वेळ असतो, हे सर्व बघणार होतो आपण. टोटल 150 मार्काचा पेपर असतो, ज्यामध्ये हा ऑब्जेक्टिव्ह मल्टिपल चॉईस क्वेश्चन असतात. 4 क्वेश्चन्स असतात, एक बरोबर असतं. ते तुम्हाला क्लिक करायचं. ओके. ऑफलाईन किंवा ऑनलाईन मोड. ऑनलाईन मोडमध्ये सध्याला चालू आहे. PC वर अशी स्क्रीन येईल, त्या ठिकाणी क्वेश्चन्स येतील, ते तुम्हाला क्लिक करायचे. ओके. एव्हरी क्वेश्चन कॅरीज 1 मार्क्स. 150 क्वेश्चन्स आहेत, 150 मार्क्स आहेत. आणि जे ड्युरेशन आहे, ड्युरेशन इज ऑफ 2 hours. मीन्स 120 सेकंद. 120 सेकंदामध्ये तुम्हाला 150 क्वेश्चन सॉल्व करायचे आहेत, तर तुम्हाला 50 ते 52 सेकंद तुम्हाला एक क्वेश्चन सॉल्व करण्यासाठी भेटेल. ओके. परंतु या ठिकाणी एक चांगली गोष्ट काय, बाकीच्या बऱ्याच क्वेश्चनला निगेटिव्ह मार्किंग असती, तर ही जी 12वी नंतरची BA LLB साठीची जी CET आहे यामध्ये निगेटिव्ह मार्किंग नाही. वन ऑफ द बेस्ट example, one of the best point is that there is a no negative marking. Okay. आणि ते क्वेश्चन्स आहेत, जो क्वेश्चन पेपर आहे तो क्वेश्चन पेपर इंग्लिश मध्ये पण असू शकतो, मराठी मध्ये पण असू शकतो. तो कॉल तुम्हाला करायचा. दे विल आस्क यू ॲट द टाइम ऑफ फॉर्म फिलिंग लँग्वेज ऑफ पेपर. तर तुम्ही सिलेक्ट करा तो, आयदर इट इज इंग्लिश और आयदर इट इज मराठी. दॅट इज युअर कॉल. ओके.
हे झालं स्ट्रक्चर ऑफ दॅट एक्झामिनेशन. आता बेसिकली सिलेबस काय आहे ते बघूया. तर या ठिकाणी बघा, लीगल ॲप्टिट्यूड अँड लीगल रिझनिंग 40 क्वेश्चन्स आहेत, प्रत्येकी 1 मार्क, टोटल 40 मार्क असतील. जनरल नॉलेज अँड करंट अफेअर्स 30 क्वेश्चन असतील, 1 मार्काचा क्वेश्चन आहे, 30 मार्क्स टोटल मार्क्स. लॉजिकल अँड ॲनालिटिकल रिझनिंग 40 क्वेश्चन आहेत, 1 मार्क, टोटल 40 मार्क. इंग्लिश 30 क्वेश्चन आहेत, मार्क्स आहेत 1, टोटल मार्क्स आहेत 30. बेसिक मॅथमॅटिक्स 10 क्वेश्चन आहेत, 1 मार्क आहे आणि टोटल मार्क्स आहेत 10. तर अशा प्रकारे या ठिकाणी 150 मार्काचं डिस्ट्रीब्युशन केलेलं आहे. ओके, तर डिटेल सिलेबस बघूया आपण. या ठिकाणी बघा, लीगल ॲप्टिट्यूड अँड लीगल रिझनिंग मध्ये काय काय विचारलं जातं. या काही टर्म्स आहेत, ह्या का विचारल्या जातात 12वीच्या नंतरच्या CET मध्ये, कारण तुमचा अप्रोच कसा आहे लॉ क्षेत्राकडे, किंवा तुम्हाला किती नॉलेज आहे याबद्दल, तुमचा इंटरेस्ट किती आहे, त्या गोष्टी त्यांना कळायला पाहिजेत. त्यासाठी ही एक्झाम आहे. या ठिकाणी लीगल मॅगझिम्स आणि काही टर्म्स आहेत. लॉ ऑफ टॉर्टच्या काही क्वेश्चन्स येतील, लॉ ऑफ कॉन्ट्रॅक्टचे काही क्वेश्चन येतील, क्रिमिनल लॉचे काही क्वेश्चन येतील, आणि या ठिकाणी बघा इंडियन कॉन्स्टिट्यूशन्स ह्याचे काही क्वेश्चन येतात. टोटल ह्या 5 वरच हे फोकस असतं, लीगल ॲप्टिट्यूड अँड लीगल रिझनिंग. ओके, त्यानंतर बघा जनरल नॉलेज विथ करंट अफेअर्स. या ठिकाणी बघा हिस्ट्री, ॲन्सिडेंट, मेडिवल अँड मॉडर्न हिस्ट्री, त्याच्यावरचे काही क्वेश्चन्स येतात. जॉग्रफी, जनरल सायन्स, इकॉनॉमिक्स, सिविक्स, एन्व्हायरमेंटल बेस्ड क्वेश्चन्स, GK क्वेश्चन्स, इंटरनॅशनल ऑर्गनायझेशन अँड करंट अफेअर क्वेश्चन. हा जो पार्ट आहे, ह्या ठिकाणी बघा जे करंट अफेअर्स आहे, बाकीच्या वेगवेगळ्या एक्झाम्सला जे करंट अफेअर्स आहे, जे GK आहे, ते खूप जुनं विचारलं जातं. परंतु महाराष्ट्र CET लॉ मध्ये जे करंट अफेअर्स येतं ते मागच्या 1 वर्षाबद्दलचं येतं. सपोज जून 2020 पासून जून 2021 पर्यंत, म्हणजे जो शेड्यूल येईल एक्झामचा, ओके, त्यापासून मागचा एक प्रिव्हियस इयर इथपर्यंतचे काही करंट अफेअर्सचे क्वेश्चन्स विचारले जातात त्यामध्ये. नंतर लॉजिकल अँड क्रिटिकल रिझनिंग. यामध्ये लॉजिकल रिझनिंग मध्ये सिरीज कंप्लीशन, एनॉलॉजी, क्लासिफिकेशन, ब्लड रिलेशन, पझल टेस्ट, डायरेक्शन सेन्स टेस्ट, मॅथमॅटिकल ऑपरेशन्स, अर्थमॅटिकल रिझनिंग अँड इन्सर्टिंग द मिसिंग कॅरेक्टर्स, या काही गोष्टी आहेत. ह्यावरून तुम्हाला काही क्वेश्चन्स विचारले जातात. दॅट इज लॉजिकल रिझनिंग. आणि सेकंड पार्ट इज युअर क्रिटिकल रिझनिंग. तर या ठिकाणी बघा क्रिटिकल रिझनिंग मध्ये काही अजम्पशन्स असतील, काही स्टेटमेंट अँड कन्क्लुजन असतील, फोर्सफुलनेस ऑफ आर्ग्युमेंट्स असेल, इव्हॅल्युएटिंग गिवन कोर्स ऑफ ॲक्शन असेल, स्ट्रेंथनिंग अँड वीकनिंग आर्ग्युमेंट्स, कॉज अँड इफेक्ट, असर्शन अँड रिझन, सिलोलिझम. तर हा पार्ट वरून काही क्वेश्चन्स येतात, 10-15 क्वेश्चन्स. ओके, आणि लॉजिकल रिझनिंगचे 10-15 क्वेश्चन्स. आणि त्यानंतर इंग्लिश, 10वी पर्यंतचं इंग्लिशचं सिलेबस असतो. त्यामध्ये तुम्हाला व्होकॅब्युलरी, सिनोनायमस, अँटोनायमस, ॲनालॉजीज ह्या बद्दल काही वर्ड्स विचारले जातील. नंतर या ठिकाणी प्रोफिशियन्सी मध्ये इडियम अँड फ्रेजेस, वन वर्ड सबस्टिट्यूशन, सेंटेन्स इम्प्रूव्हमेंट अँड रिअरेंजमेंट, फिल इन द ब्लँक्स, यावरून काही क्वेश्चन्स विचारले जातील. नंतर इंग्लिश युजेस एरर, त्यामध्ये कॉमन एरर, स्पॉटिंग एरर, इनऑपरेटिव्ह यूज ऑफ वर्ड्स, काही स्पेलिंग मिस्टेक्स असतील ज्या की तुम्हाला फाइंड आउट करायच्या त्या वर्ड्स मधून. आणि नंतर काही पॅरेग्राफ्स असतील त्यामधून काही क्वेश्चन्स विचारले जातील, तुम्हाला आन्सर द्यायचे.
दॅट इज द पार्ट ऑफ इंग्लिश कॉम्प्रिहेन्शन. ओके, हा पार्ट झाला इंग्लिशचा. त्यानंतर लास्ट सिलेबसचा पार्ट उरतो तो म्हणजे तुमचा मॅथमॅटिक्स आहे. आता मॅथमॅटिक्स जे की वेगवेगळ्या एक्झाम्सला खूप हार्ड मॅथ विचारलं जातं, परंतु ह्या ठिकाणी BA LLB मध्ये जे ॲडमिशन घ्यायचं तुम्हाला लॉ CET थ्रू, त्यामध्ये 10वी स्टँडर्ड पर्यंतचे टॉपिक्स विचारले जातील, ज्यामध्ये तुम्हाला प्रॉफिट अँड लॉस आहे, स्पीड अँड डिस्टन्स, टाइम अँड वर्क, अल्जेब्रा, ॲव्हरेज, वेन डायग्राम. खूप डिफिकल्ट नसतो, सिंपल असतो. स्कोरिंग पार्ट आहे हा. ओके, तर हा झाला डिटेल सिलेबस ऑफ एंट्रन्स एक्झाम BA LLB लॉ CET. ओके, मग आता तुम्हाला माहित आहे डिग्री घेतली बाबा, आता काय इंजिनिअरिंगची डिग्री घेतली, त्याला आपण काय म्हणतो? इंजिनियर. MBBS ची डिग्री घेतली डॉक्टर. तशाच प्रकारे ॲडव्होकेटला तुम्ही जर LLB डिग्री घेतली तर तुम्ही ॲडव्होकेट होता. ओके, तुम्ही स्वतः ॲडव्होकेट म्हणून कोर्टामध्ये काही केस फाईल करू शकता, किंवा तुम्ही गव्हर्नमेंट ॲडव्होकेट होऊ शकता. सोसायटीज, बँक्स, कंपनीजमध्ये तुम्ही एक ॲडवायझर बनू शकता, लीगल ॲडवायझर. गव्हर्नमेंट सर्व्हिसेस आहेत लॉ केल्यानंतर. नंतर टीचिंगमध्ये पण येऊ शकता तुम्ही, किंवा प्रायव्हेट कंपनीज पण जॉईन करू शकता. ओके, दिस इज द करिअर आफ्टर LLB. नाऊ आजचा व्हिडिओ घेण्यामागचा उद्देश हाच आहे की जर का तुम्ही ज्या 2 बेसिक रिक्वायरमेंट आहेत, 12वी पास विथ 45% ॲग्रिगेट अँड लॉ CET क्वालिफाईड लॉ CET कॅन्डिडेट. कारण काय होतं, जी CET तुम्ही देताय त्या CET थ्रू जे मार्क्स भेटतील त्यानंतर तुम्हाला प्रिफरन्स विचारले जातील. कोणतं कॉलेज तुम्ही घेणार ते तुम्हाला प्रिफरन्स भरून द्यावे लागतील. आणि चांगलं कॉलेज जर तुम्हाला भेटलं, तुमच्या मार्कनुसार जर तुम्हाला चांगलं कॉलेज भेटलं तर तुमचं करिअर आणखी चांगलं होईल. ओके, कारण चांगलं कॉलेज असेल तर त्या ठिकाणी कट ऑफ पण चांगला असेल, परंतु ते मार्क्स घेण्यासाठी पहिलं तुम्हाला लॉ CETचे फॉर्म भरले पाहिजेत. ओके, तर लॉ CETचे फॉर्म आलेले आहेत. जे विद्यार्थ्यांनी आजपर्यंत फॉर्म भरले नाहीत त्या विद्यार्थ्यांनी फॉर्म भरून घ्यावा. आणि या ठिकाणी 12/7/2021 च्या रात्री 12 पर्यंत हे फॉर्म खुले राहतील. ऑलरेडी 28 तारखेपासून हे फॉर्म सुरू झालेले आहेत. ओके, तर तो विद्यार्थी महाराष्ट्रचा कॅन्डिडेट असेल किंवा अदर दॅन महाराष्ट्र कॅन्डिडेट असेल, ऑल इंडिया कॅन्डिडेट असेल किंवा J&K मायग्रंट कॅन्डिडेट असेल, हे सर्व विद्यार्थ्यांनी CETचा फॉर्म भरणं कंपल्सरी आहे. तो फॉर्म भरून घ्या, त्यानंतर तुम्हाला लॉ मध्ये ॲडमिशन भेटेल. आणि जे विद्यार्थी ओपन कॅटेगरीचे आहेत त्यांना 800 रुपये फीस आहे. ही फीस नॉन रिफंडेबल आहे आणि नॉन ट्रान्सफरेबल आहे, रिफंड होऊ शकत नाही एकदा फॉर्म भरला झालं. ओके, आणि जे विद्यार्थी कॅटेगरीमध्ये आहेत SC ST OBC, SC ST NT OBC SBC, यामध्ये त्यांची फीस आहे ती 600 आहे. आणि लास्ट डेट आहे, सर्वांना लास्ट डेट 12/7 आहे. लवकरात लवकर फॉर्म भरून घेणे. फक्त एक बेसिक रिक्वायरमेंट काय, कास्ट व्हॅलिडिटी असलं पाहिजे, नॉन क्रिमिनल सर्टिफिकेट असलं पाहिजे. ओके, जे की व्हॅलिड असलं पाहिजे मार्च 2022 पर्यंत. तर या सर्व गोष्टी होत्या महाराष्ट्र CET BA LLB कोर्ससाठी. ओके, धन्यवाद. लाईक करा व्हिडिओ, शेअर करा अँड सबस्क्राईब करा. थँक्यू.